खवीस भाग 1. आवाज संतोष गणेश. अविनाश जुन्या वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी कोकणातल्या एका निर्जन भागात असलेल्या विश्राम वाड्यात दाखल होतो. चहूबाजूंनी माडांच्या झाडांचा विळखा आणि मध्यभागी हा अवाढव्य काळपट पडलेला दगडी वाडा त्याला खुणावतोय. वाड्याच्या सभोवताली माड आणि पोपळीच्या बागा इतक्या दाट आहेत की भर दुपारीही तिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. वाड्याची इमारत काळ्या जांभ्या दगडांनी बनलेली आहे, ज्यावर आता काळपट रंगाची शेवाळ साचली आहे. वाड्याच्या भिंतीमधून पिंपळाची झाडं बाहेर येत आहेत, जणू काही त्या झाडांच्या मुळांनी वाड्याला जखडून ठेवलं. वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार हे सागवानी लाकडाचं असून त्यावर कोळष्टकं आणि धूळ साचली आहे, पण तरीही ते दार कोणाला तरी आत बोलवण्यासाठी कायम आत उघडं असल्यासारखं वाटतं. आत शिरताच एक विचित्र कुबट आणि रक्तासारखा वास नाकात जातोय. वाड्याच्या मध्यभागी एक मोठं माजगर आहे, जिथे छताला असलेल्या कौलांमधून पावसाचं पाणी टप टप गळतंय. समोरच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना आहे. या जिन्यावर पाय ठेवला की तो संपूर्ण वाडा कर कर असा आवाज करत ओरडतोय, जणू काही तुम्ही त्याच्या छातीवर पाय ठेवलाय. वरच्या मजल्यावरची गॅलरी अर्धी झुकलेली आहे. तिथे असलेल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत, ज्यातून वारा शिरला की शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतोय. ज्या खोलीत हा सगळा प्रकार घडतोय त्या खोलीचा दरवाजा कायम हळूहळू हलत असतो. त्या खोलीच्या भिंतीवरचे रंग आता उडाले आहेत, पण तिथल्या आरशाच्या बाजूला एक काळपट डाग आहे, जो हुबेहूब माणसाच्या सावलीसारखा दिसतोय. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे या वाड्याच्या परिसरात पाखरंही चिवचिवत नाहीत. इथे एक प्रकारची जड शांतता आहे, जी तुमच्या कानावर दडपण आणते. वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून असं वाटतंय की कोणतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या पावलांच्या आवाजासोबत अजून कोणाचं तरी पाऊल पडल्याचा प्रतिध्वनी घुमतोय. हा वाडा केवळ दगड विटांचा नसून तो आता एक जिवंत सापळा बनला आहे, जो शांतपणे आपल्या पुढच्या शिकारीची वाट बघतोय असं वाटतंय. अविनाश पहिल्या मजल्यावरच्या थोड्याशा व्यवस्थित असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत आपला मुक्काम हलवतो. बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्रीचे साधारण 12 वाजता आहेत. अचानक शेजारच्या बंद खोलीतून खट 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 असा आवाज येतोय, जणू कोणतरी ताकदीने लाकडी कपाट उघडण्याचा प्रयत्न करतोय. अविनाश स्वतःला समजावतोय, कदाचित उंदीर असतील. पण परत परत येणाऱ्या आवाजाने त्याच्या काळजाची धडधड वाढते. काही वेळातच थंडी प्रचंड वाढली आहे. प्रवासात थकल्याने झोप कधी लागली कळलं नाही. अविनाश गाढ झोपेत असताना त्याला अचानक जाणवतंय की त्याच्या बेडच्या कोपऱ्यात कोणतरी बसलेला आहे. तो झटकन डोळे उघडतो, पण तिथे कोणीच नसतं. मात्र ज्या जागी त्याला कोणाचं तरी अस्तित्व जाणवलं होतं तिथली चादर चुरगाळलेली आहे आणि तिथे बर्फासारखा गोठवणारा गारवा पसरला आहे. हा सर्व रात्र, अंधार आणि अनोळखी ठिकाण याचा आपल्या मनावर परिणाम झालाय असं तो स्वतःला समजावतो. सकाळी सर्व जरा व्यवस्थित फिरून पाहू असं ठरवून तो त्याकडे दुर्लक्ष करतो. दुसरा संपूर्ण दिवस वाडा पाहण्यात कसा गेला त्याला समजला नाही. पण आज काही झालं तरी काय आहे या वाड्यात ते पाहायचंच. या जिद्दीने अविनाश खोलीचा दरवाजा थोडा उघडा ठेवतो. रात्री 1 वाजता पायऱ्यावरून कोणतरी वर येत असल्याचा स्पष्ट आवाज येतोय. टप टप टप. तो आवाज त्याच्या खोलीपाशी येऊन थांबतो. अविनाश श्वास रोखून दरवाजाकडे बघतोय. हळूहळू दरवाजा उघडला जातोय. समोर कोणीच दिसत नाही, पण जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे आपोआप उमटताना दिसत आहेत. त्या ठशांमधून रक्ताचा कुबट वास येतोय. अविनाश भीतीने कोपऱ्यात सरकतोय. अचानक त्याच्या कानाच्या अगदी जवळ एक अतिशय खोल आणि भेसूर आवाज घुमू लागतो. तो झटकन मागे वळतो. भीतीने त्याचा थरका फुटतो. आता त्याचं लक्ष समोरच्या आरशावर खेळलं होतं. अविनाश समोरच्या आरशात बघतोय तर तिथे त्याला स्वतःचा चेहरा दिसत नाहीये. त्याऐवजी एका फाशी घेतलेल्या माणसाची आकृती तिथे लटकत हसते, ज्याचे डोळे पांढरे पडलेत आणि तो अविनाशकडे टक लावून बघतोय. अविनाश तिथून जीव मुठीत धरून वेडावाकडा पळतोय. पडत धडपडत तसा तो वाड्याभर येतो आणि रस्त्यावर येऊन बेशुद्ध पडतो.
सकाळी त्याला जाग येते ती माणसांच्या गलक्याने. गावकरी त्याला उठवतात. अविनाशला माणसं पाहून थोडा धीर येतो. तोंडावर पाणी मारून पाण्याचे 1-2 घोट घेतल्यावर गावकरी त्या वाड्याच्या खऱ्या गोष्टी त्याला सांगतात. त्या खोलीत 20 वर्षांपूर्वी एकाने गळफास लावून स्वतःला संपवलं होतं. मानसिक आजार की आणखी काही तिथे माणसांच्या मनावर परिणाम होतो माहीत नाही, पण त्या घटनेनंतर वाड्यात सर्व काही विपरीत घडू लागलं आणि वाडा ओस पडला. गावकऱ्यांना आणखी माहिती त्याने विचारण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांना माहीत होतं ते एवढंच. मिळालेली अर्धवट माहितीचा विचार करत आणि निदान आपण यातून सही सलामत बाहेर पडलो याचं समाधान मानत अविनाश शहरात आपल्या घरी परतलाय. पण आता त्याच्यासोबत काहीतरी अशारीरिक वावरतंय. तो जेव्हा अंघोळीला जातो तेव्हा गरम वाफेमुळे धुसर झालेल्या आरशावर कोणाचे तरी बोटांचे ठसे उमटत आहेत आणि त्यावर अक्षर उमटत आहेत. अजून खेळ बाकी आहे. भाग 1 समाप्त. 26. आवाज संतोष गणेश.